पवित्र हिंदू धर्माचे सद्ग्रंथ मानले जातात पवित्र चारही वेद आणि पवित्र श्रीमद भगवद्गीता, पवित्र 18 पुराण. यातील सर्वात श्रेष्ठ पवित्र वेद आणि पवित्र गीताजी यांनाच मानलं जातं. बाकीचे ज्ञान आहे पवित्र पुराणातलं, हे ज्ञान मिळतं जुळतं आहे. कुठे तर ब्रह्मने म्हटलं आहे, तर कुठे कोण्या ऋषींचा अनुभव पुराणात लिहिला आहे. त्यांची स्वतःची पण विधानं आहेत. तर वेदांचं ज्ञान आहे ते पूर्ण परमात्म्याने या ब्रह्मला दिलं होतं, त्याच्या अंतःकरणात फीड करून दिलं होतं. ते निर्मळ, पूर्णतः निर्मळ ज्ञान आहे, स्पष्ट ज्ञान आहे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये गीता ज्ञानदाता आहे तर तोच, पण याच्यात त्याने आपलं काही मत अजून दिलं आहे. पण वेदांचं ज्ञानही त्यात समाविष्ट केलं आहे. आता तुम्हाला समक्ष दाखवतो काही विचार. पुण्यात्म्यांनो, आत्तापर्यंत आपल्याला अनेक ऋषी, नकली महर्षी, मंडलेश्वरांनी मूर्ख बनवून ठेवलं होतं. ते केवळ संस्कृत भाषेला अवश्य जाणून होते, परंतु आध्यात्मिक ज्ञानापासून पूर्णपणे अपरिचित होते. आणि कारण काय होतं की आपण मूर्ख का बनून राहिलो? कारण आपण संस्कृत भाषेला अपरिचित राहिलो. आपले पूर्वज ते अशिक्षित होते आणि शिक्षण ग्रहण करायचा अधिकार केवळ एकाच वर्गाला होता, एकाच वर्णाला होता, ब्राह्मण वर्णाला. आता त्यांनी जसं ज्ञान समजलं, वेदांना वाचलं आणि त्याचबरोबर स्वतःचा अनुभव मिसळून आपल्या पूर्वजांना सांगितला आणि त्यांनी तो अंतिम मानला की परमात्मा निराकार आहे. आणि या ब्राह्मणांना ते समजलं नाही. पंडित ऋषींचे वेद ते समजू शकले नाहीत. का समजू शकले नाहीत? कारण की त्यांना तो तत्वदर्शी संत भेटला नाही, जो गीतेतील अध्याय 4 मधील श्लोक 34 मध्ये ज्याच्याकडून ज्ञान जाणून घेण्यास सांगितलं आहे की परमात्म्याविषयी ज्ञान तोच सांगू शकतो. आता इथे तुम्हाला एक कलियुगातील नकली महर्षी दयानंद यांच्याविषयी थोडंसं ज्ञान देतो. यांचा महिमा खूप प्रचलित होता. इथे कोणत्याही व्यक्तीला यांचं नाव जरासुद्धा विचारा आणि म्हणा की महर्षी दयानंदना असे असे वेदांचे ज्ञान नव्हते, तर साधारण व्यक्ती म्हणेल की नाही, ते तर मोठे विद्वान पुरुष होते, मोठे महात्मा होते, मोठे चांगले संस्कृतचे जाणकार होते. संस्कृतचे जाणकार असतील, परंतु वेदांच्या बाबतीत त्यांना कखसुद्धा माहिती नव्हतं. आता याचं थोडं अजून विवरण करतो, कारण जोपर्यंत आपण या नकलींना खोलात जाऊन समजून घेत नाही तर असलींना कसं ओळखणार? आता यांच्याच ग्रंथात लिहिलं आहे. पुण्यात्म्यांनो, जे या दासाला ज्ञान आहे, पुस्तक बनवलं, लिहिलं, तुम्ही ते वाचाल तर माझ्या ज्ञानाची माहिती होईल. मी किती विद्वान होतो की अविद्वान होतो, कारण मला जी माहिती होती ती पुस्तकात लिहिली, माझ्या मनातील सगळ्या गोष्टी. तर त्या पुस्तकाला मीच समजा, कारण मी माझं सारं ज्ञान त्यात भरलं. याच प्रकारे हे सत्यार्थ प्रकाश नावाचं एक पुस्तक महर्षी दयानंदजीद्वारा रचलं गेलं आहे. आता हे महर्षी दयानंद नाहीत, पण त्यांच्या आतील ज्या भावना होत्या, जो त्यांनी अनुभव घेतला जीवनात, तो सत्यार्थ प्रकाश नावाच्या पुस्तकात भरला. आज आपण हे वाचून अंदाज करू शकतो ते वेदांचे कितपत जाणकार होते आणि कसा त्यांचा अनुभव होता. पहा ह्या सत्यार्थ प्रकाशमध्ये. हे आहे सत्यार्थ प्रकाश. आणि हे आहेत महर्षी दयानंद. आता पहा, त्यांच्या या चित्राला पाहून माणूस बुडून मरेल यांच्यावर. मोठे विद्वान होते, मोठी साधना करत असेल. आता यातील ज्ञान दाखवतो तुम्हाला. हे कुठून छापलं आहे? हे आहे सत्यार्थ प्रकाश. याच्याविषयी काय लिहिलं आहे की वेद आदी विविध
सदशास्त्र प्रमाणे समन्वितः. वेद आदी विविध सदशास्त्रांमधील प्रमाणांच्या आधारे याची रचना केली आहे. कुणी केली आहे? श्रीमद परमहंस परिव्राजक आचार्य. महर्षी दयानंदांच्या नावामागे इतकी लांब फीत. आणि मग महर्षी दयानंद, आणि मग सरस्वती आणि स्वामी विरचित. आता याची फीत एवढी लांबलचक. श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य महर्षी दयानंद सरस्वती स्वामी विरचित. हे स्वामीजींद्वारा लिहिलं गेलं आहे पुस्तक. विरचित आहे आणि प्रकाशक आहेत वैदिक यतिमंडल दयानंद मठ, दीनानगर, पंजाब इथून. आणि छापलंय कुठे? हे छापलंय कुठे? आचार्य प्रिंटिंग प्रेस, दयानंद मठ, गुहाना मार्ग, रोहतक इथून छापलंय. आता याच्यात तुम्हाला 7व्या समुल्लासात घेऊन जातो. हा आहे सप्तम समुल्लास, म्हणजे 7वा समुल्लास. सत्यार्थ प्रकाश आहे. पृष्ठ 154 वर. या प्रकाशनाच्या 154व्या पृष्ठावर कुणी प्रश्न केला आहे की प्रश्न, ईश्वर साकार आहे की निराकार? उत्तर, स्वामी दयानंदांचं की निराकार. आणि 155व्या पानावर स्वतःच मान्य करत आहेत, त्याला साकार आहेत असं सांगतायत. कुणी प्रश्न केला स्वामी दयानंदांना, परमेश्वराची स्तुती, प्रार्थना आणि उपासना करावी की नाही? स्वामी दयानंद म्हणतात, केली पाहिजे. तर प्रश्नकर्ता म्हणतोय, स्तुती वगैरे करून ईश्वर आपला नियम सोडून स्तुती प्रार्थना करणाऱ्याची पापे नष्ट करेल काय? म्हणजे कोणी साधना भक्ती करेल तर भगवान त्याचे पापनाशन करेल का? स्वामीजी म्हणतात की नाही, साधना उपासना यामुळे पापनाश होत नाही. आता प्रश्नकर्ता म्हणत आहे की मग स्तुती प्रार्थना करायची आवश्यकता काय आहे जर भगवान पाप नष्ट करू शकत नाही? जेव्हा पापकर्मामुळे दुःख मिळतं आणि दुःख निवारण भगवान करू शकत नाही कारण तो पापनाश करू शकत नाही, तर मग भगवंताच्या भक्तीची काय आवश्यकता आहे? आता स्वामीजी याचं उत्तर देत आहेत, त्यांच्या करण्याचं फळ दुसरंच आहे. प्रश्नकर्ता विचारतो, ते काय फळ आहे मग? स्वामी दयानंदांचं उत्तर पहा. स्तुतीमुळे ईश्वराविषयी प्रीती, त्याच्या गुणकारण स्वभावामुळे आपल्या गुणकर्म स्वभावामध्ये सुधारणा, प्रार्थनेमुळे निरअभिमानता, उत्साह आणि सहाय्य मिळते, उपासनेमुळे परब्रह्मची भेट आणि त्याचा साक्षात्कार होतो. अरे, हे साक्षात्कार निराकाराचा कसा काय होईल? आणि भेट, त्या निराकाराची भेट कशी काय होईल? इथे स्वतःच म्हणत आहेत की त्याचा साक्षात्कार होतो उपासनेमुळे आणि पाप नाश होत नाही. आता पुण्यात्म्यांनो, हे असे महर्षी होते, यांना हे माहिती नाही. तुम्ही 154व्या पानावर निराकार सांगत आहात, 155वर सांगतायत की परब्रह्माची भेट होईल आणि त्याचा साक्षात्कार होऊ शकतो. मग साक्षात्कार निराकाराचा कसा काय होईल? तत्वज्ञानहीन प्राणी असेच उलटे सुलटे बोलत असतात, ज्यांचा काही आधार नसतो. आता पुण्यात्म्यांनो, जसं एक याच्यात प्रसंग असाही आला आहे की परमात्मा पाप नाश करत नाही, साधना भक्ती करणाऱ्यांचे पाप नाश करत नाही अथवा क्षमा करत नाही. आणि मग प्रश्नकर्त्याने विचारलं की मग भक्ती कशासाठी करायची? स्वामीजी म्हणतात, त्यातून दुसराच लाभ होतो. तो काय लाभ होतो? की पापाचा नाश तर होत नाही भक्तीने, परमात्म्याच्या साधनेने पापनाश होत नाही. तो परमात्म्याला प्राप्त करून घेतो, त्याचं दर्शन करतो. अरे भल्या माणसा, निराकाराचा साक्षात्कार कसा काय होईल? जसं की लहान मूल इंटरव्ह्यू द्यायला जातं, तिथे साक्षात्कार होतो इंटरव्ह्यू देणाऱ्याचा आणि इंटरव्ह्यू घेणाऱ्याचा. दोघेही साक्षात समोर असतात, साकार असतात. तर असाच परमात्म्याचा साक्षात्कार करण्यासाठी त्याला समोर साक्षी स्पष्ट पाहायला लागेल आणि निराकार दिसू शकत नाही.
आता थोडा एक प्रसंग अजून मध्ये आला आहे की परमात्मा आपल्या भक्तांची पापं नष्ट करतो या बाबतीत. ही कॉन्सेप्ट क्लिअर करून मग निराकार साकारची स्थिती स्पष्ट करेन. पहा, हा आहे सप्तम समुल्लास वाचतोय आपण आणि सत्यार्थ प्रकाश आहे. यातील 163 पानावर इथे पहा. इथे अजून स्पष्ट केलं आहे. प्रश्नकर्ता म्हणतोय की ईश्वर आपल्या भक्तांची पापं माफ करतो की नाही. उत्तरात स्वामीजी म्हणतात नाही. कारण जर पाप क्षमा करेल तर त्याचा न्याय नष्ट होईल आणि सर्व मनुष्य महापापी होतील. कारण मग त्यांना पाप करण्यात उत्साह निर्भयता येईल, जसं कोणी राजा अपराधींच्या पापाला क्षमा करेल तर ते अधिक अधिक अपराध करू लागतील. आणि जो अपराध करत नाही तो पण अपराध करायला घाबरणार नाही. म्हणून सर्व कर्मांचे यथावत फळ देणे ईश्वराचे काम आहे, क्षमा करणे नाही. फायनल केलं यांनी तर पाप नाश करत नाही, जसं कर्म करेल तसं फळ देणार. आता पुण्यात्म्यांनो, परमात्म्याचा महिमा, परमात्म्याचे गुण पवित्र वेदांमध्ये लिहिले आहेत. आता जसं एखादी व्यक्ती म्हणेल, कोणी प्रश्न करता आहे कुणाला ज्याने आपल्या घरावर खूप मोठा बोर्ड लावून ठेवला आहे, MBBS, MS, आणि त्याला कोणी विचारत असेल की काय औषध खाल्ल्याने रोग नष्ट होऊन जाईल, आणि तो समोरचा जो इतका लांबलचक बोर्ड लावून बसला आहे दुकान उघडून डॉक्टरकीचं, तर तो असं म्हणेल की नाही, औषध खाल्ल्याने रोग नाश होत नाही. आता समोरचा म्हणेल की मग औषध खायची आवश्यकता काय आहे जर रोग जाणार नाहीये, रोगच बरा होणार नाहीये. तर तो समोरचा नकली डॉक्टर वैद्य उत्तर काय देतो की औषध खाल्ल्याने रोगाचा तर नाश होणार नाही पण पैलवान बनशील. तर काय तो डॉक्टर आहे? काय तो वैद्य असू शकतो? तो तर कोणी घोटाळेबाज बसलाय नकली बोर्ड लावून, जो असे शब्द बोलेल की औषध खाल्ल्याने रोग नष्ट होत नाही आणि मग औषध खाल्लंही पाहिजे. कशासाठी? काय लाभ आहे? तर पैलवान बनशील. रोग नाश होत नाहीये, मृत्यू येईल, पैलवान कसा होणार मग? तर असं होतं. दुसरं उदाहरण देतो आपल्याला की जसं कुणी बोर्ड लावून ठेवला आहे की ठोक साबण विक्रेता, आणि साबणाने सगळं दुकान भरून ठेवलं आहे त्याच्या साबणांच्या वड्यांनी, आणि त्याला कोणी विचारतो की साबण कपड्यातला मळ काढून टाकेल, तर तो समोरचा दुकानदार असं म्हणेल की नाही, साबण लावला तर पाहिजे पण तो कपड्यातील मळ नाही काढणार. समोरचा स्वाभाविक गोष्ट आहे म्हणेल, प्रश्न करेल की मग साबण वापरायचा लाभ काय? जेव्हा साबण कपड्यातील मळ काढून टाकू शकत नाही तर काय उपयोग आहे तो साबण वापरण्याचा? काय लाभ आहे? आणि मग तो नकली उत्तर देतो की कपड्याला मजबूत बनवेल. साबण कपड्याचं पाप मळ नाश नाही करणार पण मजबूत बनवेल. काय ती व्यक्ती साबणाशी परिचित आहे? यावरून सिद्ध होतं की त्याने लाकडाचे तुकडे भरून ठेवलेत सगळे, आणि मूर्ख बनवतोय दुनियेला त्यांना कागदात बांधून. तर हा सिद्धांत होता महर्षी दयानंद सरस्वतींचा, जे आर्य समाजाचे प्रवर्तक म्हणवले जातात. याला कखचाही पत्ता नव्हता वेदांचा आणि भगवंताचा. आता यजुर्वेदात स्वतः अनुवाद करत आहेत आपल्या हस्तकमळातून, आणि यजुर्वेदात जो वेद आहे ते तर परमात्म्याचं विधान आहे, परमात्म्याचे गुण आहेत त्यामध्ये की तो असं करतो. आणि ज्याने वेदांच्या विरुद्ध आपले सिद्धांत सांगितले आहेत तो अज्ञानी व्यक्ती होता, तो वेद ज्ञानहीन होता. आता पहा, वेद याला प्रमाणित करतील की परमात्मा घोर पापांचा नाश करतो. हे पहा,
हा महर्षी दयानंद सरस्वतींद्वाराच केलेला अनुवाद आहे. प्रकाशक आहेत सार्वदेशिक आर्य प्रतिनिधी सभा 2/5 महर्षी दयानंद भवन, रामलीला मैदान, नवी दिल्लीतून. यजुर्वेद आर्य भाषा भाष्य संपूर्ण 40 अध्याय महर्षी दयानंद सरस्वती कृत म्हणजेच दयानंदजींद्वारा अनुवादित आहे. मुद्रक आहेत प्रिन्स ऑफसेट प्रिंटर्स, 1510 पटौदी हाऊस, दर्यागंज, नवी दिल्लीतून. आता पहा, यजुर्वेदातील 8व्या अध्यायातील 13वा मंत्र स्पष्ट करेल. हा अष्टमोध्याय आणि 241 पानावर 8व्या अध्यायातील 13वा श्लोक. यात काय लिहिलंय? देव कर्तस्य ऐनस्य अवजनमसि, मनुष्य कर्तस्य ऐनस्य अवजनमसि, पितृ कर्तस्य ऐनस्य अवजनमसि, आत्म कर्तस्य ऐनस्य अवजनमसि. ऐनस्य ऐनस्य घोर ऐनस्य माने अपराध के अपराध यानी घोर पाप के भी अवजनम. आता तुम्हाला याचं इथे दाखवतो 242 पानावर ह्याचा केलेला अनुवाद. हे 242 पृष्ठ आहे. हे सर्वांवर उपकार करणारे मित्र तुम्ही. आता इथे यांनी मित्र असा शब्दप्रयोग केला आहे. आपण परमेश्वर असं नाही लिहिलं, कारण यांना माहिती होतं वेदांना वाचणारा माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवेल आणि मी इथे लिहून टाकीन की मित्र, तर तो असं समजेल की मित्राच्या बाबतीत लिहिलं आहे, भगवंताच्या बाबतीत नाही, आणि याला वाचल्यासारखं करून पुढे जाईल. तुम्ही दान देणाऱ्याच्या अपराधांचे अवजनम, एनस म्हणजे अपराध, अवजनम म्हणजे विनाश करणारे, मनुष्यकृतस्य साधारण मनुष्यांद्वारा केले गेलेले, एनसहा म्हणजे अपराधांचा, अवयजनम म्हणजे विनाश करणारे आहात. पितृकृतस्य पित्याने केलेले, एनसहा म्हणजे अपराधांचे. इथे अपराध लिहायला हवं होतं, विरोधाचरण लिहिलंय. चांगल्या प्रकारे हरण करणारे आहात, नाश करणारे आहात. स्वतः केलेल्या एनसहा म्हणजे पापाचे, एनसहा म्हणा, एनसहाचा अर्थ पाप म्हणा, एनसहाला अपराध म्हणा, एनसहाचा अर्थ पाप किंवा अपराध दोन्ही म्हणा. एनसहा म्हणजे पापापासून दूर करणारे, अवयजनम म्हणजे नाश करणारे, अवयजनम, अवयजनम म्हणजे विनाश करणारे. एनस एनसहा अधर्माहून अधर्म म्हणजे घोर पाप करणारे, अवयजनम म्हणजे नाश करणारे आहात. हे जाणणारा मी, जो जे काही अधर्म आचरण करतो किंवा करेन, अजाणतेपणी जे काही करत असेन किंवा करतो, त्या सर्व एनसहा म्हणजे अपराधांचे, पापांचे, दुष्टाचरण नाही, पापांचे तुम्ही अवयजनम म्हणजे नाश करणारे आहात. आता इथे मित्र शब्द लिहिला यांनी, इथे परमात्मा नाही लिहिलं, तुम्हाला मूर्ख बनवण्यासाठी. आता पहा यांच्याच शब्दात. आता याच महर्षी दयानंदजींनी सत्यार्थ प्रकाशच्या प्रथम समुल्लासात भगवंताच्या नामाची व्याख्या केली आहे, विवरण दिलं आहे. त्यामध्ये तुम्हाला दाखवतो मित्र म्हणजे परमात्मा असा होतो. हे पहा यांच्याच शब्दात. हा आहे प्रथम समुल्लास आहे आणि पृष्ठ क्रमांक 18 सत्यार्थ प्रकाश, पृष्ठ क्रमांक 18. इथे पहा यांच्याच विचारात महर्षी दयानंदजी लिहित आहेत, जो सर्वांवर स्नेह करेल, सगळ्यांनी प्रेम करण्यायोग्य आहे, तो आहे परमेश्वर. सगळ्यांचा खरा मित्र आहे. यावरून परमेश्वराचं नाव मित्र आहे. तर जिथे यांनी मित्र शब्द लिहिला आहे तिथे आपण वाचू हे परमेश्वर, आपण, बस अशी साधी गोष्ट आहे. आता मित्र म्हणजे इथे यांनी लिहिलं सर्वांवर उपकार करणारे मित्र तुम्ही. यजुर्वेदातील 8व्या अध्यायातील 13व्या मंत्रामध्ये अनुवादात गडबड करण्याचा प्रयत्न केला आहे की वाचणारा असं समजेल की हे तर मित्राच्या बाबतीत लिहिलं आहे, भगवंताच्या बाबतीत नाही. असाच आपल्याबरोबर जसा आपला आणि आर्य समाजातील आचार्यांचा सन 2004 पासून वादविवाद चालू होता.
वर्तमानपत्रात जाहिरातींच्या माध्यमातून आम्ही लिहित होतो आणि तेही उत्तर देत होते. जिथे या दासानं लिहिलं होतं की महर्षी दयानंदांना वेदांचं बिलकुल ज्ञान नव्हतं, हे म्हणतात की पाप नाश नाही करू शकत, या 7व्या समोल्लासात लिहिलं आहे भगवंताच्या साधनेने पापांचा नाश होऊ शकत नाही. जेव्हा की यजुर्वेद अध्याय क्रमांक 8 मधील श्लोक क्रमांक 13 मध्ये स्पष्ट लिहिलंय की भगवान घोर पापांचा विनाश करतो, त्यांनी उत्तर दिलं होतं की रामपाल खोटं बोलत आहेत. यजुर्वेद अध्याय क्रमांक 8 मधील श्लोक क्रमांक 13च्या अनुवादात महर्षी दयानंदांनी मित्राच्या बाबतीत लिहिलं आहे, परमेश्वराच्या बाबतीत नाही. म्हणजे जनतेला मूर्ख बनवण्याचा त्यांचा उद्देश होता. पण ते विसरले की आता आजपासून 150 वर्षांपूर्वीचा भारत नाहीये. आता आपण स्वतः शिकलेले आहोत. परमात्म्याने दया केली आहे. प्रत्येक भारतवासी आज अक्षरज्ञान युक्त आहे. आणि हे ज्यांनी ह्या सगळ्याचा अनुवाद केला आहे आणि त्यांच्याकडून जो अनुवाद होणार नाही तो हा दास करेल. आणि आत्ता सांगत आहे कारण सूक्ष्म वेदामध्ये ते प्रारंभीच लिहिले आहे परमात्म्याच्या वाणीमध्ये. आता पहा, हाच यजुर्वेद 8व्या अध्यायातील 13वा श्लोक, 8मोध्याय, आणि हा आपण वाचला 13वा श्लोक मंत्र. इथे या ठिकाणी अनुवाद केला स्वामीजींनी. तर इथे लिहिलं की हे सर्वांवर उपकार करणाऱ्या मित्रा आपण, आम्ही असं लिहू की हे सर्वांवर उपकार करणारे परमेश्वर आपण, दान देणाऱ्याचे एनस म्हणजे अपराध म्हणजे पापांचा विनाश करणारे आहात, साधारण मनुष्याद्वारा केले गेलेल्या अपराधांचा नाश करणारे आहात, पित्याने केलेल्या एनसहा म्हणजे अपराध नाश करणारे आहात, आपण केलेल्या अपराधांचा नाश करणारे आहात. एकतर यात महर्षी दयानंदांची ही थिअरी, हे विधान चुकीचं आहे असं सिद्ध केलं वेदांनी की परमात्मा पाप नाश करू शकत नाही, जेव्हा की वेद स्पष्ट करतात परमात्मा घोर पापाचा विनाश करू शकतो. तर यातून सिद्ध झालं की महर्षी दयानंद पूर्णपणे वेदांना अपरिचित होता, अज्ञानी होता. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.